गुड मॉर्निंग मंडळींनो, शुभ सकाळ। तर मी आली आहे मावशीच्या घरी घोटीला आणि आम्ही चाललो आहोत टाकेजला। इकडे मोनू रेडी होतोय, इकडे ही मावशीची मुलगी पायल, इकडे मावशी। मस्त पोटभर घरातून नाश्ता केला आणि लवकर घरातून निघण्याचा ट्राय केला, परंतु ऊन ते झालेच। मावशीच्या घरापासूनच थोडं पुढे गेल्यानंतर रेल्वेचे फाटक लागले होते, तर मग रेल्वे गेल्यानंतर गेट ओपन झाले आणि मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो। उन्हाळा असल्याकारणे सूर्य महाराजांनी आपली कृपादृष्टी जरा जास्त दाखवलेली होती। भयंकर ऊन लागत होते, परंतु तरीही आम्ही तिघजण गाडीवर ट्रिप्सची मस्त लहानपणीच्या ज्या आठवणी होत्या, सर्व बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर सर्व जुने किस्से आठवतात, तर त्या गप्पा टप्पा करत मस्त हळूहळू आमचा प्रवास चालू झालेला होता। या उन्हात पण तेवढी तीव्रता त्याची जाणवत नव्हती। आणि इकडे जाताना दोन रस्ते होते, तर आम्ही शॉर्टकटचा मार्ग चूज केला आणि हा रस्ता थोडा मीन्स पक्का रस्ता नव्हता, नॉर्मलच रस्ता होता, परंतु तरीही खूप मजा येत होती प्रवासाला। अशा प्रकारे रमत गमत आपण अर्धा पाऊण तासांचा प्रवास केल्यानंतर पोहोचून गेलो आहोत मंदिरात। तर इकडे बऱ्यापैकी गर्दी आहे, मे बी इकडे कोणाचा काहीतरी प्रोग्राम असल्या कारणाने एवढी गर्दी आहे, नाहीतर इकडे महाशिवरात्रीला 3 दिवस खूप मोठी यात्रा भरते असं मावशीने आम्हाला सांगितलं होतं। मी खूप लहान असताना इकडे आली होती, त्यानंतर आज आली। तर बघूयात काय काय चेंजेस झाले। तर हे आहे जटायू पक्षी आणि पुढची इथली जी पण काही आख्यायिका, जे महत्त्व आणि जी पण कथा घडलेली आहे प्रभू रामचंद्र आणि जटायू यांची, ती मी पुढे तुम्हाला सांगतेच। तर हा आहे शिवलिंगेचा गोटा आणि असं म्हणतात इच्छा जर पूर्ण होणार असेल ना, तर हा गोटा बरोबर आपल्या हातात येतो। तर मोनूची इच्छा पूर्ण होणार आहे, त्याने तो गोटा काढला, त्याला त्या कुंडामधून स्नान करून आणि पुन्हा तो तेथे ठेवला। आणि बाकी लोक पण ट्राय करत होते, मी पण ट्राय केला, परंतु तो इतका खाली होता की माझ्या हातातच येत नव्हता। असो, प्रत्येकाच्या अंधश्रद्धा आणि श्रद्धेचा भाग आहे। आपण कष्ट केले आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले ना, तर देवही आपल्याला सर्वच गोष्टी देतो। तर जटायू हे रामायणातील पात्र तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल। जेव्हा राम लक्ष्मण सीता वनवासाला गेले होते, तेव्हा रावणाने जेव्हा सीतेचे अपहरण केले, तेव्हा जटायू पक्षी रावण ज्या दिशेने सीतेमातेला घेऊन जात होतं त्या दिशेने रावणाचा पाठलाग केला, परंतु रावणाने आपल्या बाणाने जटायूचा एक पंख छाटून टाकला आणि जटायू घोटी येथील टाकेज येथे जमिनीवर धारातीर्थी कोसळला। परंतु जटायूने आपले प्राण सोडले नाही, कारण त्यांना रामाची माहिती रामाला सीता कुठे कोणी पळवले आहे, कुठल्या मार्गाने रावणाने सीतेला नेले आहे हे सांगण्यासाठी त्यांनी आपले प्राण राम येईपर्यंत धरून ठेवले। तर जेव्हा प्रभू श्री रामचंद्र सीता माताचा शोध घेत इकडे आले, तेव्हा जटायूने त्यांना सर्व घडलेली कहाणी सांगितली आणि श्री प्रभू रामांच्या मांडीवर आपला प्राण सोडला। त्यापूर्वी प्रभू रामचंद्राने जटायूला पाणी पाजण्यासाठी आपल्या बाणाने येथे एक तीर्थाची निर्मिती केली आणि त्याचे पाणी जटायूने पिल्यानंतरच जटायूने आपले प्राण सोडले। टाकेज हे नाशिकपासून 47 किलोमीटर अंतरावर आहे आणि घोटी इगतपुरीपासून 17 ते 19 किलोमीटर अंतरावर आहे। तर नक्की तुम्ही या मंदिराला एकदा तरी व्हिजिट करा आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत नक्कीच भेट द्या आणि दर्शन घ्या। इकडचं वातावरण पण खूप छान, शांत आणि पूर्ण ग्रीनरी आहे, तर नक्कीच एकदा भेट द्या। ह्या कडक अशा उन्हात मस्त थंडगार उसाचा रस पिलो आणि निघालो घराच्या मार्गाने।
तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.